आज शेतकऱ्याला बाकी मदतीची अपेक्षा किंवा गरज आहेच, पण त्याच्या आधी ज्यांची जी खरडून गेलेली जमीन आहे ती जमीन पूर्ववत करण्यासाठी शेतकरी सांगतोय पहिले मला माती द्या, पहिली माती द्या. ती मातीच जर का अजून मिळाली नसेल तर तुम्ही पुढच्या गोष्टी कशा करणार. आणि दर हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्याची मागणी आहे. त्याचप्रमाणे कर्जमुक्ती झाली पाहिजे ही शेतकऱ्याची मागणी आहे. इतर बाकी अनेक गोष्टी आहेत. मी शेतकऱ्यांना जाऊन भेटणार आहे आणि शेतकऱ्यांना विचारणार आहे की जे पॅकेज जाहीर केलं होतं त्यातलं तरी किती आलेलं आहे. कारण खरडून गेलेल्या जमिनीला 3 का 3.5 लाख रुपये मनरेगातून देणार होते. आम्ही मोर्चा काढला होता. त्या मोर्चात मी मागणी केली होती की दिवाळीपूर्वी त्या 3 लाखातले पहिले 1 लाख रुपये तरी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाका, मग पुढचे नंतर तुम्ही देत राहा. मग तुम्ही नोव्हेंबरमध्ये द्या, डिसेंबरमध्ये द्या, असे द्या, पण पहिले 1 लाख रुपये तर द्या. तर तेही दिलेत असं मला काय वाटत नाही. तर नेमकं सरकार काय करणार आहे आणि शेतकऱ्याच्या हातात आत्तापर्यंतच्या घोषित झालेल्या पॅकेजपैकी काय मिळालेलं आहे. गाई म्हशी मिळालेल्या आहेत का, शेळ्या मिळालेल्या आहेत का, कोंबड्या मिळालेल्या आहेत का, इतर पैसे मिळाले आहेत का. मग त्याच्यानंतर रब्बीचा हंगाम येतोय, त्याचं कर्ज कसं मिळणार, त्याचं बी बियाणं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी याची चर्चा करण्यासाठी मी मराठवाड्यात जाणार आहे.